तर लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला आणि इतर उमेदवारांच्या पराभवाची जबाबदारी आपली असून या संदर्भात आत्मचिंतन करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं। तर बारामतीत आपण कमी पडलो हे निर्विवाद सत्य असल्याची कबुली सुद्धा त्यांनी दिली। बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो 1991ला, तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता। यावेळेस कशामुळं त्यांनी मला पाठिंबा दिला नाही। तुमची जी जागा आहे बारामतीची ती आम्ही हारलो कारण बीजेपीने तिथे काम केलं नाही। कोण म्हणलं? अमोल मिटकरी म्हणाले। नाही, अमोल मिटकरींना मी आज सांगितलं, अमोलजी मी तिथं 32 वर्ष काम करतोय, 33 वर्ष काम करतोय। आपल्याला जे कोणी ब्रीफिंग केलंय ते थोडंसं वेगळं झालेलं आहे। आपण असं बोलू नका, तसं काही झालेलं नाही। ज्याने त्यांनी आपापल्या परीनं काम केलं। बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य। आता ते कोणत्या कारणाकरता पडलो, काय पडलो हा थोडासा त्यांच्याशी चर्चा केल्यावरच काही लोकांशी मला ते कळेल। कारण तिथं जे म्हणजे सुप्रिया निवडून आली तरी ज्या पद्धतीनं सगळ्या तालुक्यात ग्रामीण भागात उत्साह अगदी बघायला मिळायला पाहिजे होता तसं काही बघायला मिळालं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही काही फार समाधानी नाही आहे। त्याच्यामध्ये ती सर्व जबाबदारी ही माझी आहे असं मी स्वतः मानतो, कारण जनतेने दिलेला कौल आहे। पण आम्ही कुठेतरी जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या करता कमी पडलो हे मला मान्यच करावं लागेल आणि त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये जे काही अपयश आलेलं आहे या अपयशाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेली आहे। महायुतीमधले देखील जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, यांच्याशी पण चर्चा करून मागं लोकसभेच्या 48 जागांच्या संदर्भातला महायुतीचा निर्णय होत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या, कुठं आपण कमी पडलो यावेळेस आम्हाला साधारण एक गोष्ट जाणवली, मुस्लिम समाज हा आमच्यापासून दूर गेलेला होता। संविधानाच्या बद्दलचा जो काही मुद्दा विरोधकांनी मांडला आणि यंदा 400 पार, अबकी बार 400 पार हे यंदा संविधान बदलायचे, घटना बदलायची असं काहीतरी एक त्यांनी प्रचार केला।